आजपासून आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट पाहणार आहोत. त्यामधला पहिला टॉपिक असतो तो नेहमीच इंट्रोडक्शन ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. जर त्यामधला पहिला टॉपिक आहे तर त्यामध्ये कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असतील किंवा असू शकतात, तर त्यापैकी हे एक दोन क्वेश्चन्स मी काढले आहेत. एक्सप्लेन द स्कोप अँड ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, डिस्कस द ऑब्जेक्ट अँड स्कीम ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. शॉर्ट नोटसाठी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अप्लायज टू इंटरव्ह्यूज ट्रान्सफर एक्सप्लेन, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. लक्षात घ्या, कधीही प्रश्न फक्त फिरवून टाकलेले असतात. नेहमी आन्सर तेच असतं प्रत्येक प्रश्नाचं, आणि प्रश्नातच आन्सर असतं. त्यामुळं नीट प्रश्न समजून घ्यायचा आणि मगच उत्तर लिहायची, कधीही लक्षात ठेवा. चला तर मग पुढे पाहून घेऊया. इंट्रोडक्शन. तर कोणत्याही प्रश्नाची सुरुवात करताना सर्वात पहिला त्यामध्ये इंट्रोडक्शन नेहमी टाकायचं. लक्षात घ्या, इंट्रोडक्शन मध्ये काय टाकणार? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट कसा अस्तित्वात आला, कधी अस्तित्वात आला आणि त्याची आवश्यकता काय आहे, त्याची गरज काय आहे येण्यापाठीमागची, याबद्दल आपण या क्वेश्चन्स मध्ये थोडक्यात लिहायचं आहे. त्यामध्ये बिफोर द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट केम इन टू एक्झिस्टन्स इन 1882, द ट्रान्सफर ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी in India was governed by the principle of English law and equity. म्हणजेच काय, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अस्तित्वात येण्यापूर्वी इंडियामध्ये जे इमूवेबल प्रॉपर्टी आहेत त्यांचं ट्रान्झॅक्शन किंवा ते ट्रान्सफर कशा व्हायच्या, तर प्रिन्सिपल ऑफ इंग्लिश लॉ आणि इक्विटीनुसार. तर इंग्लिश लॉचे इन absence of any law on the transfer of immovable property, courts use English law and also principle of justice and fair play. ह्यानुसार इंग्लिश लॉ नुसार आणि प्रिन्सिपल ऑफ जस्टिस आणि फेअर नुसार इमूवेबल प्रॉपर्टी ट्रान्सफर व्हायच्या. पण त्याचा परिणाम काय झाला? इट रिझल्टेड इन कन्फ्यूज अँड कॉन्फ्लिक्टिंग केस लॉ. एक कोणताही कायदा नसल्यामुळे फक्त इंग्लिश लॉच्या रूलनुसार आणि प्रिन्सिपलनुसार ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ट्रान्सफर केल्यामुळे काय व्हायला लागलं? कन्फ्यूज व्हायला लागले आणि कॉन्फ्लिक्टिंग केस लॉज निर्माण व्हायला लागल्या. त्यामुळे काय झालं? टू अवॉइड द कॉन्फ्लिक्टिंग अँड कन्फ्युजिंग legal position of transfer of immovable property, a law commission was appointed in England to prepare code of substantive law of transfer of properties in India. The bill was passed into law and the Transfer of Property Act came into existence from 1822. आलं लक्षात? मला पूर्ण नोट्स इथे लिहिणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळे मी थोडक्यात लिहित आहे. तुम्हाला मी सर्व सांगत आहे. जर तुम्हाला ह्याचे काही PDF पाहिजे असेल तर चॅनलच्या खाली टेलिग्रामची लिंक आहे, तिथं जा, टेलिग्रामला मला हाय टाका, मी याबद्दल तुम्हाला पूर्ण PDF दिली जाईल. त्यानंतर लिहायचं स्कोप अँड ऑब्जेक्ट ऑफ द ऍक्ट. काय स्कोप होता आणि ह्याचा उद्देश काय आहे, हा ऍक्ट आणण्यापाठीमागचा काय उद्देश आहे, हे आपण थोडक्यात लिहिणार आहोत. तर त्यामधलं पहिलं येतं द ऍक्ट अप्लायज टू इंटरव्ह्यूज ट्रान्सफर. इंटरव्ह्यूज ट्रान्सफर म्हणजे काय? तर लिव्हिंग पर्सन, जे सजीव वस्तू आहेत यांच्यामध्येच जे काय प्रॉपर्टी आहे ते ट्रान्सफर होणार, त्याला इंटरव्ह्यूज ट्रान्सफर असं म्हणतात. ह्याचं स्कोप किंवा हे ऑब्जेक्ट ह्या ऍक्टचं सर्वात प्रथम आहे की हा ऍक्ट कोणासाठी अप्लाय होणार, तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बिटवीन लिव्हिंग पर्सन, जे जिवंत व्यक्ती आहेत त्यांच्यामध्येच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी होणार, त्यांच्यासाठी हा ऍक्ट अप्लाय होणार. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय वे ऑफ टेस्टामेंटरी म्हणजेच विल और इनटेस्टेड. इनटेस्टेड म्हणजे अशी प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीचे वाटप झालेले नसते, ज्याचे विल बनवलेले नसते, अशा प्रॉपर्टीला इनटेस्टेड प्रॉपर्टी असे म्हटले जातात. अँड सिमिलरली ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय वे ऑफ ऑर्डर ऑफ द कोर्ट, दॅट इज सक्सेशन, खाली काय ऑर्डर झाली असेल किंवा अजून जे कोणत्या लॉ खाली काय ऑर्डर झाली असेल कशी प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची, तर ते ट्रान्सफर ऑपरेशन बाय लॉ. त्यानंतर दुसरं आहे द ऍक्ट मेनली डील्स विथ द ट्रान्सफर ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. हा ऍक्ट कोणाशी मेनली डील करतो, तर ट्रान्सफर ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. द ऍक्ट मेनली डील्स विथ ट्रान्सफर ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी बट
चॅप्टर सेकंड फॉर्म सेक्शन 5 to 37 contain provision which are applicable to the transfer of both movable and immovable property. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मेन डील कुणासोबत करतो तर इमूवेबल प्रॉपर्टी साठी मेन डील करतो, पण त्यामध्ये चॅप्टर सेकंड मध्ये आहे की सेक्शन 5 ते 37 मध्ये तो दोन्हीसाठी डील करतो, मुव्हेबल आणि इमूवेबल साठी. त्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ विल प्रिव्हेल इन कॉन्फ्लिक्ट, म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉचे असे काही रूल्स आहेत जे विरुद्ध आहेत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये जे रूल सांगितले आहेत त्याच्या विरोधात मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये आहेत. जसं की मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये हिब्बा आहे आणि आपल्यामध्ये गिफ्ट आहे. जर आपण जे आपल्यामध्ये जे गिफ्टला रूल लागू करतो ते हिबामध्ये लागू होत नाहीत. आपल्यामध्ये म्हणजे हिंदू लॉ मध्ये गिफ्ट जे आहे ते फक्त रजिस्टर पाहिजे, त्यासाठी आपण स्टॅम्प ड्युटी वगैरे भरतो. तर हिबा म्हणजे गिफ्ट डीडच आहे, पण हिबा रजिस्टर नसला तरी चालतो, हिबा ओरल असतो, हिबा रिटर्न असतो, हिबा नोटराईज सुद्धा चालतो, त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही. हिबा हा नोटराईज असतो, ओरल असतो. म्हणजे आणि हिंदू लॉ मध्ये गिफ्ट म्हणजे काय तर रजिस्टर पाहिजे, त्यासाठी आपण स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरतो. मग ज्या वेळेला असे दोन वेगवेगळे रूल समोर येतात तर त्यावेळेला प्रिव्हेल कोण होतं म्हणजे वरचढ कोण असणार तर मुस्लिम पर्सनल लॉ हा प्रिव्हेल असणार आहे. अशा काही कॉन्फ्लिक्ट समोर येतील की जिथे विरोधाभास जाणवल की हा ऍक्ट मधले रूल वेगळे सांगतात, मुस्लिम पर्सनल लॉ मधले रूल वेगळे सांगतात, तर त्यावेळेला कोणता ऍक्ट वरचढ असेल तर ऑब्व्हियसली मुस्लिम पर्सनल लॉ हा ऍक्ट प्रिव्हेल असणार आहे. इफ देअर इज एनी प्रोव्हिजन इन द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट विच इज कॉन्ट्राडिक्टरी with the rules of Muslim law, the rules of Muslim law will prevail over the conflicting provision of the act. Transfer of Property Act is parallel to the existing testamentary and intestate transfer. म्हणजे जे काही वारसा हक्काप्रमाणेचे जे काही कायदे आहेत आणि इंटेस्टेट प्रमाणे जे काही ट्रान्सफर होणार आहे किंवा टेस्टामेंटरीचे जे काही त्याच्यानुसार ट्रान्सफर असो किंवा इंटरेस्टेड प्रॉपर्टी असली तरी त्याच्यानुसार ट्रान्सफर असो, दोन्हीचे जे काही कायदे आहेत ते समान असणार आहेत. त्या सगळ्यांसाठी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट हा पॅरलल आहे. बाय मेकिंग प्रोव्हिजन फॉर इंटरव्ह्यूअर्स ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट हॅज प्रोव्हाइडेड लॉ पॅरलल टू द ऑलरेडी एक्झिस्टिंग लॉ अँड इंटरेस्टेड. जे काही लॉज आहेत आता एक्झिस्टिंग त्या सर्वांसाठी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचे जे काही रूल्स आहेत ते पॅरलल असणार आहेत, म्हणजे समानच असणार आहेत. की एकाला जास्त वेटेज दिलंय किंवा एकाला जास्त महत्व दिलंय आणि इंटरेस्टेड प्रॉपर्टी आहे म्हणून त्याला जास्त महत्व दिलं नाही असं नाहीये. कोणत्याही कायद्यानुसार जर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी होणार असेल तर ती त्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीला पॅरललच रूल लागू होणार आहेत. आणि लास्टला आहे द ऍक्ट नॉट एक्झॉस्टिव्ह. एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट हा परिपूर्ण कायदा नाहीये. इट डज नॉट कंटेन कम्प्लीट लॉ फॉर ऑल काइंड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ इन इंडिया. देर आर सेव्हरल काइंड्स ऑफ प्रॉपर्टीज अँड सेव्हरल मोड्स ऑफ ट्रान्सफर. The act does not deal with all of them. The preamble of the act itself makes it clear that it is not exhaustive. म्हणजे परिपूर्ण कायदा नाहीये सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीजच्या ट्रान्सफरसाठी, कारण इथं भरपूर मोड्स आहेत आणि भरपूर काइंड्स ऑफ प्रॉपर्टीज असल्यामुळं हा परिपूर्ण कायदा नाहीये. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. इजमेंटरी राईट्स आर प्रॉपर्टी राईट्स Isementary rights are proprietary rights. The Transfer of Property Act is not applicable to easement. इजमेंट मध्ये वहिवाटीप्रमाणे मिळणारे जे काही अधिकार आहेत ते प्रोप्रायटरी राईट्स आहेत, पण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट हा इजमेंटसाठी ऍप्लिकेबल होत नाही. आणि लास्टला सर्वात कोणत्याही क्वेश्चन नंतर मध्ये कन्क्लुजन यायलाच पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही काय लिहिलेलं आहे आन्सर मध्ये इंट्रोडक्शन पासून शेवटपर्यंत तुम्हाला समजलं काय आहे,
काय क्वेश्चन्स आहे, काय आन्सर आहे, त्याचा अगदी छोटासा गाभा तुम्हाला कन्क्लुजनमध्ये लिहायचा आहे. म्हणजे जसं की आता आपण इथं लिहू शकतो की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट कसा अस्तित्वात आला, त्याचे जे काही स्कोप, ऑब्जेक्टिव्ह आहेत तुम्हाला मी सांगितले, त्याच्यामधले थोडे पॉईंट तुम्ही इथं टाकून कन्क्लुजन पूर्ण करू शकता. तर अशा प्रमाणे आपण इंट्रोडक्शन ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आणि त्याच्यावरचे येणारे जे क्वेश्चनची शक्यता आहे, ते आपण आज पूर्ण केलेलं आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दुसरे टॉपिक घेणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा.